नमस्कार प्रेक्षकांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता मामीला आजीने बोलावलेलं असतं. तेव्हा वल्लरी येते आणि म्हणत असते, आई तुम्ही मला बोलावलंत? तेव्हा आजी म्हणत असते, वल्लरी मी उद्या सुप्रियाताईंना आपल्या घरी बोलावलंय. आकाश आणि नम्रता यांच्या लग्नाची बोलणी करायला. लवकरात लवकर लग्नाची बोलणी करू आणि लग्नाची तारीख काढून घेऊ. तेव्हा वल्लरी म्हणते, आई पण तुम्हाला इतक्या लवकर त्यांना बोलवायची काय गरज होती? मी त्यांच्याबरोबर लग्नाची बोलणी वगैरे करणार नाही आहे. तेव्हा आजी म्हणतात, वल्लरी आता उगीच गोष्ट ताणून धरू नकोस. आपल्या आकाशचं नम्रतावरती प्रेम आहे, ही गोष्ट विसरू नकोस. आणि आता साखरपुडा झालाय, मग लग्नाची बोलणी करायला नको का? म्हणून मी त्यांना उद्याच्या उद्या बोलावलंय. तू सुद्धा घरामध्ये थांब आणि त्यांच्याशी या विषयावरती व्यवस्थित बोलून घे. आता इथे राग रुसवा धरण्यामध्ये काही अर्थ नाही आहे, असं आजींना वाटत असतं. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, अरे देवा, ह्या ओल्ड लेडीने त्या सुप्रियाला उद्याच्या उद्या बोलावून घेतलं. आता मी तिच्यासमोर कशी काय जाऊ शकते? जर मी तिच्यासमोर गेले तर ती मला ओळखेल ना. 17 वर्षांपूर्वी गुन्हा करणारी व्यक्ती मीच होते हे सगळ्यांना ओरडून ओरडून सांगेल, असं वल्लरी म्हणते. तिच्यासमोर येणं काही करून टाळायला हवं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मामा म्हणत असतात की आकाश, अरे आता साखरपुडा झालाय म्हणजे सारखं फोनवरती बोलायचं का? मज्जा आहे बाबा आकाशची. फोनवरती बोलायला तरी मिळतं आता. त्यावेळेला असं काही नव्हतं, नाही का गं आई? तेव्हा आई म्हणत असते, हो का? मग तेव्हा PCOवरून वल्लरीला फोन कोण करायचं? ₹1 टाकून. तेव्हा मामा म्हणतात, हो हो अगदी बरोबर, वल्लरीला मी फोन करायचो. तेव्हा पेपरमध्ये बातमी आलेली असते की इथे पेपरमध्ये चांगल्या बातम्या छापल्याच जात नाही आहेत. नुसते गुन्हे, खून, मारामारी हेच सगळं पेपरमध्ये आलेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणत असतो, नाहीतर काय, लोकांना माहिती आहे की गुन्हे केल्यानंतर शिक्षा मिळते, तरीसुद्धा त्यांना गुन्हा का करायचा असतो? मला हे काही कळतच नाही. नाही का जीजू? काय असते ही लोकांची म्हणजे फिलॉसॉफी मला कळत नाही. तुम्ही वकील आहात ना म्हणून विचारलं. तुम्हाला काय वाटतं? तेव्हा राकेश म्हणत असतो, अर्णव तू अगदी बरोबर बोलतोयस. म्हणजे मी एक वकील म्हणून तुला सांगू का? गुन्हे करणारे लोक असतात ना, त्यांना माहिती आहे गुन्हा केल्यानंतर कधी ना कधीतरी शिक्षा मिळणार आहे. पण गुन्हेगार वकिलांपेक्षा सुद्धा हुशार असतात हो. म्हणजे कसं असतं, आता गुन्हे करणं ही त्यांची वृत्ती बनलेली असते. त्यावेळेला त्यांना ही भीती नसते की गुन्हा केल्यानंतर त्यांना शिक्षा मिळणार आहे. त्यावेळी फक्त त्यांना एका गोष्टीचा आनंद घ्यायचा असतो आणि ती गोष्ट म्हणजे स्वार्थ आणि त्यातून मिळणारा फायदा आणि समाधान. ही गोष्ट गुन्हेगारांसाठी खूप जास्त महत्त्वाची असते आणि म्हणूनच त्यांना परिणामांची भीती नसते. ते फक्त त्यावेळी आनंद साजरा करत असतात आणि गुन्हे आपल्या मनाप्रमाणे करतच असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी त्याच्याकडे बघा कशी रागाने बघत असते. तेवढ्यातच मामा म्हणतात, हे बघा अजून पेपरमध्ये एक बातमी छापून आली. दहिसरमध्ये एक डेथ बॉडी सापडली. दहिसरमध्ये रानातल्या भागामध्ये एक सुटकेस सापडली. त्याच्यामध्ये एका लेडीचा मृतदेह सापडला. तिचं वय साधारण 30पर्यंत आहे आणि पोलीस कसून चौकशी करतायत, असं आता मामा म्हणतात. तेव्हा राकेशला ठसका लागतो. राकेश म्हणतो, काय? दहिसरमध्ये असणारी डेथ बॉडी सापडली? शलाकाची डेथ बॉडी पोलिसांना सापडलीच कशी? तेव्हा सगळेजण म्हणतात, काय झालं जावई बापू, काय झालं? तो म्हणतो, नाही काही नाही, ठसका गेला. तेव्हा मामा म्हणतात, बाप रे, लोक इतकी विचित्र का वागतायत? म्हणजे लोकांना मारून, माणसांना मारून, इथे खड्डे बिड्डे करून त्याच्यामध्ये डेथ बॉड्या पुरल्या जात आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव आपल्या मनामध्ये म्हणत असतो की पोलिसांनी ज्या व्यक्तीसाठी मला फोन केला होता, ज्या लेडीसाठी, ही डेथ बॉडी तिचीच तर नसेल ना? तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश म्हणतो की मी आलोच हां, मला महत्त्वाचा एक फोन करायचा आहे. तेव्हा राकेश म्हणत असतो की दहिसरमध्ये जंगलाच्या ठिकाणी असलेली डेथ बॉडी ही तर शलाकाची होती, पण पोलीस तिथपर्यंत पोचलेच कसे? कारण मी तर व्यवस्थित काळजी घेतली होती. मागे काही पुरावा वगैरे ठेवलेला नाही आहे ना? तेव्हा इथे राकेशला आठवत असतं की कशा पद्धतीने त्याने शलाकाला मारलं होतं. जेव्हा इथे तो शलाकाला समजावत असतो, तेवढ्यात ईश्वरी बाहेर आलेली असते. शलाका तिला ओरडण्याचा प्रयत्न करत असते. तिच्यापर्यंत आवाज पोचू नये म्हणून तो पटकन तिच्या नाकातोंडावरती दाबून हात ठेवतो.
तिला श्वास घ्यायला इतका त्रास होतो की बिचारीचा जीव जातो. त्यानंतर इथे आता ईश्वरी मनामध्ये म्हणत असते की डेथ बॉडीचा विषय निघाला आणि हा माणूस इतका घाबरून इथून निघून का गेला? नक्की याचा त्या डेथ बॉडीशी काही संबंध तर नाही आहे ना? तर इथेच आता ईश्वरीला त्याच्यावरती संशय आलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे राकेश आता पूर्णपणे घाबरलेला असतो की ही डेथ बॉडी जर शलाकाचीच आहे तर मग कसून चौकशी होणार आणि हे सगळं प्रकरण माझ्या अंगाशी आलं तर? कारण ज्या वेळेला तो सुटकेस घेऊन जात असतो ना, त्यावेळेला ईश्वरी तिथे येते आणि म्हणते की हे काय राकेशजी, हे सगळं आता तुम्ही कुठे घेऊन जाताय? कुठे बाहेर जाताय का? तेव्हा राकेश म्हणतो, नाही नाही, याच्यामध्ये आहे ना ती गरजू मुलं असतात ना, जी रस्त्यावरती वगैरे राहतात, त्यांच्यासाठी ब्लँकेट, त्याचबरोबर पुस्तकं, वह्या, काही कलर, हे सगळं मी त्यांच्यासाठी घेऊन जातोय. तेव्हा हे सगळं राकेश जेव्हा करत असतो ना, तेव्हा ईश्वरीनेच त्याला बघितलेलं असतं. राकेशने शलाकाला कपाटामध्ये सुद्धा ठेवलेलं असतं, कुणीही तिला बघू नये म्हणून, वास येऊ नये म्हणून संपूर्ण रूममध्ये परफ्यूम वगैरे सुद्धा मारलेला असतो. या सगळ्या गोष्टी आता त्याला आठवत असतात. तो म्हणत असतो, पण पोलीस तिथपर्यंत पोचलेच कसे? ती डेथ बॉडी शलाकाची सापडलीच कशी? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता शलाकाची आठवण ही ईश्वरी सारखी काढत असते. तेव्हा ती म्हणत असते की मेसेजसुद्धा येत नाही. तेव्हा राकेश इथे आता तिचा फोन घेतो, शलाकाचा फोन घेतो आणि त्याच्यावरून तो मेसेज पाठवतो ईश्वरीला. तेव्हा ईश्वरीला तो मेसेज गेल्यानंतर इथे आता राकेश म्हणत असतो की अधूनमधून असे मेसेजेस केले पाहिजे. बरं झालं मला इथे ईश्वरीजींनी ही आयडिया दिली. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश म्हणत असतो की नक्की मी काही मागे पुरावा तर ठेवलेला नाही आहे ना? आणि मी ईश्वरीजींच्या इथे आत्याच्या घरामध्ये जेव्हा राहायचो ना बाजूच्या, तेव्हा तिथे काही पुरावेसुद्धा राहिलेले आहेत. ते पुरावे मला मिळवायला हवेत. म्हणजे शलाकाचा मोबाईल आणि तिची फाईल हे त्याने आत्याच्या घरामध्येच ठेवलेलं असतं, कपाटाच्या वरती. ते घेण्यासाठी राकेश रात्रीचा त्या ठिकाणी आलेला असतो. तेव्हा नम्रता फोनवरती बोलत असते आणि घराच्या बाजूला फिरत असते, पडवीमध्ये वगैरे फिरत असते. तेव्हा इथे राकेश हळूच आता बाजूने जाणार, तेवढ्यातच तिथे आत्या आलेली असते आणि आत्याला बघितल्यानंतर राकेश लगेच लपून बसतो. तो म्हणतो की ही आत्या एवढी रात्रीची या ठिकाणी काय करते? तेव्हा तो म्हणतो की आत्याच्या समोर जायला नको, नाहीतर हजार प्रश्न विचारेल की एवढ्या रात्री मी इथे का आलो होतो म्हणून, आणि मग उगाच सगळं प्रकरण माझ्या अंगावरती येईल, माझ्या अंगाशी शिकेल. तेव्हा प्रेक्षकांनो, आत्याला संशय आल्या आल्या ती ईश्वरीला फोन करते आणि म्हणत असते, अगं ईश्वरी, तुला माहिती आहे का, तो नराधम राकेश इथे आला होता. कारण ईश्वरी म्हणते, आत्या एवढ्या रात्रीच्या वेळेला फोन केलायस? तेव्हा आत्या म्हणते, कारण गोष्टच तशी आहे. तो राकेश नराधम इथे आपल्या घराच्या बाजूला आला होता आणि लपून छपून तो आपल्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता. जे घर त्याला भाड्याने दिले होतं ना, त्या घरामध्ये, तिथेच तो आता आजूबाजूला फिरण्याचं काम करत होता. तर मी काय म्हणते, तू नक्की इथे का आला होता आपल्याला माहिती नाही आहे. पण तू अलर्ट राहा. तू तुझी काळजी घ्या. तो नराधम कसा आहे तुला माहिती आहे ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, आत्या बरोबर बोलतेस तू. तू एक काम कर, तो नक्कीच तिथे कशासाठी तरी कामानिमित्तच आला असेल. त्याच्यावरती तू बारीक लक्ष ठेव. तेव्हा इथे आत्या म्हणते की मी इथेच उभी आहे, बघते ना कसा आतमध्ये येतो ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव शिर्केवरती रागवलेला असतो. तो म्हणतो, शिर्के, एक काम दिले तुम्हाला, ते सुद्धा अजून जमलं नाही का? आपल्या एका एम्प्लॉईची फक्त माहिती काढायची आहे, ती सुद्धा काढणं जमत नाही आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, शिर्के म्हणतो की सर, मला फक्त 2 मिनटं द्या, मी लगेच माहिती काढतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय झालं सर, तुम्ही इतके का रागवलात, काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा इथे अर्णव आता ईश्वरीला म्हणतो की आपल्या कॅन्टीनमध्ये किंवा ऑफिसमध्ये AB निगेटिव्ह ब्लड ग्रुप असलेली कोणी लेडी होती का, तुला माहिती आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ना सर, म्हणजे मी आपल्या ऑफिसमध्ये इथे पॅथॉलॉजी लॅबच काढून ठेवली होती ना, सगळ्यांचे ब्लड ग्रुप चेक करायचे मी. अहो, मी तिथे फक्त एका भडकूचंची साधी असिस्टंट होते, बरोबर ना, PA होते मी. त्यांचा राग सहन करता करता माझा अख्खा दिवस जायचा. मी कुणाला ओळखणार आहे आणि कुणाचे ब्लड ग्रुप लक्षात ठेवणार आहे? तुम्ही पण ना सर, काही बोलता. तेव्हा अर्णव म्हणतो, एक मिनिट, मी मस्करीच्या मूडमध्ये नाही आहे, मी सिरियसली विचारतोय. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय झालं सर? नाही, मला कळत नाही आहे, तुम्ही इतके सिरियस का आहात? काही प्रॉब्लेम झाला आहे का?
तेव्हा इथे अर्णव विचार करत असतो की ईश्वरीला सांगू की नको सांगू. तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, काही प्रॉब्लेम आहे का सांगा ना, जर असेल तर सांगा मला." तेव्हा अर्णव म्हणत असतो की "ही साडी बघतो, ही साडी तुझ्या ओळखीची वाटते का? एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे." तेव्हा इथे ईश्वरी ती साडी बघते आणि म्हणते की "सर, ही साडी तर शलाकाताईंची आहे." तेव्हा अर्णव म्हणतो, "कोण शलाका?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, आपल्या कॅन्टीनमध्ये नाही का त्या काम करायच्या शलाकाताई, आपल्या इथे पूजेला सुद्धा आल्या होत्या. तेव्हा घरी त्यांना पूजेचा मान दिला होता." तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी त्याला आठवण करून देते की पूजेचा मान शलाकाला मिळालेला असतो. तेव्हा वल्लरी तिचा अपमान करते आणि म्हणते की ह्या बाईचा नवरा तिला सांभाळत नाही, तिला सोडून निघून गेला आणि पूजेचा मान या बाईला का द्यायचा? ही पूजा फळणार तरी आहे का? तेव्हा अर्णव ईश्वरी दोघेही शलाकाची बाजू घेतात आणि पूजेचा मान मात्र तिलाच देतात. तेव्हाच्या सिच्युएशनची आठवण ईश्वरीने करून दिलेली असते. त्या नाही का आपल्या इथे आल्या होत्या, त्यांना पूजेचा मान मिळाला होता. "सर, तुम्हाला आठवतंय?" तेव्हा अर्णव म्हणतो, "हो का? नाही, मला एवढं आठवत नाही आहे. पण त्या आपल्या इथे आल्या होत्या." तेवढ्यातच इथे अर्णवला फोन आलेला असतो. म्हणून इथे त्याचा फोन बिझी असल्यामुळे शिर्के इथे ईश्वरीला फोन करतो आणि म्हणत असतो की "ईश्वरीजी, अर्णव सरांचा फोन बिझी येतोय म्हणून मी त्यांना फोन केला नाही. मी तुम्हाला फोन करून एक मेसेज देतोय, तो तुम्ही अर्णव सरांना द्या." तर ज्या लेडीबद्दल त्यांनी माहिती काढायला सांगितली होती ना, त्या आपल्या कॅन्टीनमध्ये काम करत होत्या आणि त्यांचं ब्लड ग्रुप आहे AB निगेटिव्ह आणि त्यांचं नाव आहे शलाका. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणते, "काय? शलाकाजी? त्यांच्याबद्दल अर्णव सर का बरं माहिती गोळा करतायत?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "अर्णव सर, शिर्केंचा फोन आला होता, तुमचा बिझी होता म्हणून. ज्या लेडीबद्दल तुम्ही आता विचारलंत ना, ज्या बाईबद्दल, त्यांचं नाव आहे शलाकाताई आणि त्यांचे इथे ब्लड ग्रुप AB निगेटिव्ह आहे." तेव्हा अर्णव म्हणतो, "या बाईला तू ओळखतेस का?" ती म्हणते, "हो, मी चांगलंच ओळखते. आपल्या कॅन्टीनमध्ये काम करायच्या ना शलाकाताई. पण नक्की काय झालंय? त्यांचा प्रॉब्लेम काय झालाय?" तेव्हा अर्णव म्हणत असतो की "हे बघ ईश्वरी, तुला माहिती नाही आहे पण एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे." तेव्हा ईश्वरी म्हणते, "काय झालं?" तेव्हा अर्णव म्हणतो की त्यांची डेथ बॉडी सापडली पोलिसांना दहिसरच्या इथे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "काय? शलाकाजींची डेथ बॉडी? हे काय बोलताय सर तुम्ही?" तेव्हा अर्णव म्हणतो, "मगाशी तुला जी साडी दाखवली ना, ती शलाकाजींचीच साडी आहे आणि तीच साडी सापडली त्यांना आणि ती पोलिसांनी ओळखण्यासाठी फोटो पाठवला आणि तिच्याबद्दल ते माहितीसुद्धा विचारत होते. म्हणून मी शिर्केला सांगितलं की AB निगेटिव्ह असलेली कोणी लेडी आपल्या इथे आहे का ते शोधून काढा म्हणून." तेव्हा इथे ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, "सर, शलाकाजी, मी त्यांना अगदी व्यवस्थित ओळखते. शलाकाताईंना मीच तर लावलं होतं ना आपल्या कॅन्टीनमध्ये कामाला. पण शलाकाताईंना कुणी मारलं असेल? पण हे कसं शक्य आहे? शलाकाताई तर मला मेसेज करायच्या. मेसेजवरती मला त्या सांगायच्या की आता सगळं काही व्यवस्थित आहे म्हणून. त्यांचा नवरा त्यांना आधी मारायचा आणि नंतरला तो तिथे गेला, सगळं काही त्याने व्यवस्थित केलं आणि दोघेजणं आता एकत्र सुखाने राहत आहेत, असं सुद्धा त्यांनी मला मेसेजमध्ये सांगितलं होतं. हे बघा ना सर, माझ्या मोबाईलमध्ये त्यांनी केलेले मेसेजेससुद्धा आहेत आणि जर त्यांची डेथ बॉडी सापडली तर मग ते मला मेसेज त्यांनी कधी केले असतील." असं आता ईश्वरी म्हणत असते. "शलाकाजी खूप जास्त चांगल्या होत्या. तुम्हाला माहिती आहे सर, त्यांचा नवरा त्यांना खूप मारायचा. त्यांच्या नवऱ्याने त्यांना फसवलं. त्यांची संपूर्ण प्रॉपर्टी त्यांनी लुबाडून विकली आणि त्यांना तिथेच सोडून तो मुंबईमध्ये आला. तेव्हा शलाकाताई त्यांना इथे शोधायला मुंबईमध्ये आल्या होत्या." शलाकाताई असं म्हणून इथे ईश्वरी आता अर्णवला सगळं खरं खरं सांगत असते आणि खूप जास्त इमोशनल झालेली असते, रडत असते. अर्णव म्हणत असतो, "मी सिंदूर, प्लीज शांत हो, प्लीज शांत हो, रडू नकोस. मी आहे ना. आपण दोघेजणं मिळून तिच्या नवऱ्याला शोधून काढू आणि त्याला शिक्षा देऊ. तू नको काळजी करू." तेव्हा ईश्वरी अर्णवला मिठी मारते आणि आता रडत असते. कारण शलाकासाठी तिने खूप काही काही केलेलं असतं आणि नंतर तिला कळतं की शलाकाचा खून झालाय म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो, "आपल्याला काळजी करायचं काही कारण नाही आहे. शलाकाताईंना ज्याने कुणी मारलं असेल ना, त्या गुन्हेगाराला आपण शोधून काढल्याशिवाय राहायचं नाही. आपण पोलिसांची मदत करायची." तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेश टेन्शनमध्ये उभा असतो. तेवढ्यातच अंजली तिथे येते आणि म्हणते, "अहो बघा ना, हे लहान मुलांचे कपडे किती क्यूट आहेत. आपण एक काम करूया का? आपण हे घेऊया का आपल्या बाळासाठी?" तेव्हा राकेश म्हणत असतो, "अंजली, काय करायचं आहे ते कर ना. तुला जे घ्यायचं आहे ते घे, मला नको विचारू. उगाच डोकं नको खाऊ माझं. आधीच माझं डोकं खूप बिघडले." तेव्हा अंजली म्हणते,
अहो मी फक्त तुम्हाला दाखवत होते, एवढं चिडायला काय झालं? आणि ती आता नाराज होऊन तिथून जात असते. तेवढ्यातच राकेश म्हणतो, अंजली, अंजली सॉरी, मी तुझ्यावरती रागवलो. मला तुझ्यावरती असं ओरडायला नको होतं. खरंच सॉरी. पण मी एका गोष्टीचा विचार करत होतो ना, म्हणून मी तुझ्यावरती ओरडलो. तेव्हा अंजली म्हणते, काय झालं? कसलं टेन्शन आहे का तुम्हाला? जर कसलं टेन्शन असेल तर मला सांगा. मी मदत करेन तुम्हाला. या सगळ्यातून तुम्हाला बाहेर काढेन. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, नाही असं नाही आहे. म्हणजे एक प्रॉब्लेम असा झाला आहे, की एक जुनी केस आहे आणि ती केस खूपच जास्त क्रिटिकल आहे आणि मला असं वाटते की त्या केसचा निकाल माझ्या बाजूने लागणार नाही आहे. तेव्हा इथे अंजली म्हणते, अहो तुमच्या बाजूने निकाल लागणार नाही असं का बोलताय तुम्ही? आत्तापर्यंत तुम्ही इतके केसेस लढलाय आणि जिंकलायसुद्धा. ही केससुद्धा तुम्ही जिंकाल. तुमच्याच बाजूने निकाल लागेल. मला विश्वास आहे ना. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की नाही, विश्वास आहे तुझा, पण कसं असतं ना, कधी-कधी पुरावे आपल्या विरोधात जातात. बरोबर ना? तेव्हा मला थोडंसं टेन्शन आलं आहे, बाकी काही नाही. अंजली म्हणते, नका टेन्शन घेऊ. काही होणार नाही आहे. जिंकणार तर तुम्हीच. कोणीही तुमच्या विरोधात जाणार नाही. असं आता अंजली म्हणत असते. पण राकेश या गोष्टीला घाबरलेला असतो, कारण शलाकाची जी फाईल आहे ती ईश्वरीने राकेशकडे दिलेली असते आणि राकेशने ती फाईल घेतलेली असते आणि ती आत्यांच्या घरी कपाटावरती राहिलेली असते आणि तो मोबाईलसुद्धा. तेव्हा राकेश आता टेन्शनमध्ये आलेला असतो, की त्या सगळ्या गोष्टी जर पोलिसांना सापडल्या, पोलिसांना मिळाल्या तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, अशी भीती आता राकेशला वाटत असते. राकेशच्या पापाचा घडा आता भरलेला असतो. पोलिसांना ती डेथ बॉडी सापडलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, पोलीस चौकशीसाठी आलेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की शलाकाजी इथे मुंबईमध्ये आपल्या नवऱ्याला शोधायला आल्या होत्या आणि शलाकाताई खूपच जास्त चांगल्या होत्या. त्यांना नोकरीची गरज होती. पोलीस म्हणतात, तुम्हीच त्यांना नोकरीवरती लावलं होतं का? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो. शलाकाताई इथे आमच्या ऑफिसच्या बाहेर रस्त्यावरती फिरत होत्या. खूप टेन्शनमध्ये होत्या. तेव्हा त्यांना मी विचारलं की प्रॉब्लेम काय आहे? त्यांनी मला त्यांची अडचण सांगितल्यानंतर मला त्यांची खूपच दया आली. म्हणून मी त्यांना विचारलं की तुम्ही कॅन्टीनमध्ये काम कराल का? म्हणजे तेवढाच त्यांना रोजगार मिळेल, थोडे पैसे मिळतील आणि मग त्या काहीतरी करू शकतील. म्हणून मी शलाकाताईंना, आमच्या कॅन्टीनमधल्या ज्या मावशी आहेत त्यांच्याशी बोलून शलाकाताईंना नोकरीवरती ठेवलं होतं आणि सरांचीसुद्धा परवानगी घेतली होती. त्यानंतर मला कळलं की शलाकाताई खूप मोठ्या अडचणीत आहेत आणि मग मी त्यांना विचारल्यानंतर त्याने सांगितलं की त्यांच्या नवऱ्याला त्या शोधायला आल्यात. तेव्हा त्यांच्या नवऱ्याचं नाव काय, तो कुठे असतो? ईश्वरी म्हणते, एवढं मला माहिती नाही आहे, पण त्यांचा नवऱ्याने त्यांना फसवलं. त्यांची संपूर्ण प्रॉपर्टी त्याने लुबाडली, ती विकली आणि शलाकाताईंना तिथेच ठेवून तो मुंबईमध्ये निघून आला. ही गोष्ट त्यांनी मला सांगितली. तेव्हा शलाकाताई त्यांना जाब विचारायला मुंबईमध्ये आल्या होत्या, पण त्या त्यांच्या नवऱ्याला खूपच जास्त घाबरायच्या. त्या म्हणत होत्या की मला सांभाळायचं नसेल तर नको सांभाळू. फक्त माझ्या आईवडिलांचं घर, त्यांची प्रॉपर्टी त्यांना परत करून टाक. बाकी त्यांचं काहीही म्हणणं नव्हतं. शलाकाताईंनी मला मोबाईलवरती मेसेजसुद्धा केले होते. त्याच्यामध्ये शेवटच्या मेसेजमध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की त्यांचा नवरा त्यांच्याकडे गेला. त्याने त्यांना समजवलं आणि दोघेजण आता सुखाने एकत्र राहत आहेत. तेव्हा ईश्वरी स्टार्टिंगचा सुद्धा मेसेज दाखवते, ज्याच्यामध्ये शलाका गावाकडे निघून गेलेली असते आणि त्यानंतर तिने मेसेज केलेला असतो आणि इथे शेवटचा मेसेजसुद्धा ती दाखवते. तेव्हा प्रेक्षकांनो, पोलीस ते मेसेजेस बघतात आणि ईश्वरीला म्हणतात की अच्छा, म्हणजे हे मेसेजेस तुम्हाला करण्यात आले तर. पण जर शलाकाजींना मारण्यात आलं होतं तर मग हे मेसेजेस तुम्हाला कुणी केले असतील ना? तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरीला आता प्रश्न पडलेला असतो की अगदी बरोबर, हाच प्रश्न तर मलासुद्धा पडला होता. जेव्हा इथे पोलीस ईश्वरी बोलत असतात तिथे मामा आणि अर्णवसुद्धा असतात. तेव्हा राकेश त्यांचं बोलणं ऐकण्याचं काम करत असतो. पोलीस म्हणतात की ही साडी बघा, ही शलाकाजींचीच साडी आहे का? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो इन्स्पेक्टर, ही शलाकाताईंचीच साडी आहे. मी ओळखते ना. शलाकाताई नेसायच्या ही साडी आणि खूप चांगल्या होत्या, साध्या भोळ्या होत्या. त्यांना त्यांच्या नवऱ्याला फक्त धडा शिकवायचा होता. त्या खूप घाबरायच्या. माझ्या परीने जेवढी शक्य झाली तेवढी मी त्यांना मदत करण्याची प्रयत्न करत होते. पण त्यानंतर त्यांच्याबरोबर काय घडलं खरंच मला कळलं नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे ईश्वरीला राकेशवरती संशय आलेला असतो. तेव्हा ती आत्याच्या त्या भाड्याच्या रूममध्ये येते आणि ती कपाट उघडून त्याच्यावरती असलेली शलाकाची फाईल काढते आणि नंतर ती फाईलसुद्धा बघते आणि त्याच्यामध्ये शलाकाचा मोबाईलसुद्धा असतो.
ते सगळं तिला मिळाल्यानंतर ईश्वरी म्हणते, हा तर शलाकाताईंचा जुना मोबाईल आहे. मी एक काम करते, हे सगळं आता घेऊन जाते. आणि ईश्वरी अर्णवला तो मोबाईल दाखवते आणि म्हणते की हा मोबाईल राकेशने आत्याच्या जुन्या घरी ठेवला होता. असं म्हणाल्यानंतर अर्णव ईश्वरीला राकेशवरती संशय आलेला असतो.